कराडी कन्हा या युट्यूब चॅनल वरती मी विशाल यादव तुमचं सरचे स्वागत करतो. आणि खूप दिवसातून आज आपला व्हिडिओ येत आहे. तर तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलेलं की माझा पेपर आहे, तर पेपर बेंद्रा दिवशी संपलेले आहेत आणि आता इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ येत राहतील. तर आता बेंदूर सणाची पूर्ण महाराष्ट्रभर लगबग चालू आहे. तर बेंदूर सण आमच्या इथं 5 दिवस असतो. कालेगावात अख्ख्या महाराष्ट्रात जगावेगळा कालेगावात बेंदूर सण असतो. तर हा सण 5 दिवस चालतो. आता बेंदूर हा आपला पहिल्या बेंद्राच्या आदल्या दिवसापासून चालू होतो, म्हणजे खानमळणीच्या दिवसापासून चालू होतो. तर खानमळणी म्हणजे काय हे आपण या व्हिडिओत बघणार आहे. तर वर्षभर आपली बैल, शेतकऱ्याच्या दारातली बैल वर्षभर शेतात कष्ट करतात, नांगर ओढतात, बैलगाडी ओढतात. तर ते ओढत असताना त्यांच्या खांद्यावरती जे जू ठेवलं जातं, त्या जू ठेवल्यामुळे त्यांतले स्नायू, बैलाच्या शरीरावरचे खांद्यावरचे स्नायू हे घट्ट होतात. ते घट्ट झाल्यानंतर बैल ताणतणावात असतो, वर्षभर ताणतणावात असतो. त्यामुळे काय करतात शेतकरी हा बेंदूर सण का साजरा करतो, तर वर्षातून एकदा बैलाला विश्रांती भेटावी म्हणून तो साजरा केला जातो. तर बेंद्राच्या आदल्या दिवशी आपली हळद असते. हळदीचं आपले आयुर्वेदिक गुणधर्म सगळ्यांना माहित आहे. हळद आणि तेल मिक्स केलं जातं आणि त्या स्नायूंवरती त्या हळद आणि तेलाच्या मिश्रणाची मॉलिश केली जाते. त्याच्यामुळं तिथले स्नायू रिलॅक्स होतात. त्यामुळं बैलांना ताणतणावातून निघून जातात. त्यासाठी आपण ही पूर्णपणे सायंटिफिकरित्या पहिल्यापासून परंपरेपासून आलेली पद्धत आहे. त्याच्या मागं सायंटिफिक रिझन आहे ते करण्यामागं. ते आपण करतो. त्याच दिवशी त्यांना गोड खाद्य म्हणजेच घुगऱ्या म्हणतात किंवा गुळ किंवा धान्य असं मिक्स करून शिजवून दिलं जातं. त्यामुळे त्यांची कॅल्शियमची लेवल पण वाढली जाते. हे पूर्णपणे सायंटिफिकरित्या पहिल्यापासून रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत. त्याच्या मागे पूर्णपणे सायंटिफिक रिझन आहे. आणि आता सध्या तुम्ही हा व्हिडिओ काढलाय तो मी बेंद्राच्या दुसऱ्या दिवशी काढलाय, कारण की बेंद्रा दिवशी मी संध्याकाळी लेट आल्यामुळे मला काय करता आला नाही. तर घरातल्यांनी बैल वगैरे धुवून पुजून वगैरे ठेवलेत. फक्त शिंगांना कलर किंवा सजावट केलेला नाही, कारण की आमच्याकडे 5 दिवस जत्रा असल्यामुळे 5ही दिवसात कधी पण तुम्ही शिंगांना कलर देऊन मिरवणूक काढू शकता. हा आमचा लाडका अर्जुन आहे आणि बेंदूर सण आला की अर्जुनची आठवण नेहमी होतच राहते. तर हा व्हिडिओ माझ्याकडे होता अर्जुनच्या पहिल्या खांदे मळणीचा, तर म्हणलं लागलंच तुमच्या बरोबर ती शेअर करावं.